नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात इतरही बातम्या बघणार आहोत, मात्र सुरुवातीला बघूयात महाफास्ट 100 बातम्या. महाराष्ट्राच्या 8 जागांसह देशात एकूण 88 जागांवर दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. राज्यात 18.83% मतदान. नरेंद्र मोदींच्या निवडणूक लढण्यावर बंदी घाला. दिल्ली हायकोर्टात याचिका. नरेंद्र मोदींकडून प्रचारात देव आणि पूजा स्थळांचा उल्लेख केल्याचा आरोप. सोमवारी सुनावणी होणार. मला खोट्या केसमध्ये फसवण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न होता. केसापासून ते पायापर्यंत चौकशी, पण काहीही आढळलं नाही. फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर आरोप. भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्याकडून विक्रोळी शक्ती प्रदर्शन. देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत प्रचार रॅली. महायुतीच्या प्रचारात राज ठाकरेंच्या फोटोसोबत शिवसेनेचा धनुष्यबाण. दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळेंच्या प्रचारासाठी मनसे मैदानात. महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील 8ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार. महाविकास आघाडी राज्यात 30 ते 35 जागा जिंकणार. संजय राऊतांचा दावा. नांदेडचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाणांचं नायगाव येथील केंद्रावर मतदान. राज्यात महाविकास आघाडी 33 जागांवर विजय मिळवणार. वसंत चव्हाणांकडून विश्वास व्यक्त. नांदेडचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांचं मतदान. अशोक चव्हाण माझ्या पाठीशी असल्याचा मला आनंद. जनताच मला आशीर्वाद देईल. चिखलीकरांकडून विश्वास व्यक्त. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचं सपत्नीक मतदान. प्रत्येक नागरिकांनी मतदान केलं पाहिजे. मतदान हा नागरिकांचा हक्क. अशोक चव्हाणांचं मतदारांना आवाहन. अमरावतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडेंचं लेहगाव येथे मतदान. निवडणूक एकतर्फी होईल. 2 लाखांच्या मताधिक्यानं निवडून येणार. वानखेडेंकडून विश्वास व्यक्त. अमरावतीत बच्चू कडू यांचं पत्नी नैना कडूंसह मतदान. प्रहारचे दिनेश बुब लोकसभा जिंकणार. कडू दाम्पत्यांना खात्री. अमरावतीत राणा दाम्पत्याकडून मतदान. 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी राणा जिंकतील. आमदार रवी राणा यांना विश्वास. अमरावतीतील मोजरी येथे आमदार यशोमती ठाकूर यांचं मतदान. महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार. यशोमती ठाकूरांकडून विश्वास व्यक्त. अमरावतीतील प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी बजावला मतदानाचा हक्क. सत्य हताश होईल पण पराजित होणार नाही. दिनेश बुब यांची प्रतिक्रिया. यवतमाळ वाशिमचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुखांचं मतदान. मतदारसंघात बाहेरचा उमेदवार असल्यानं जनतेत प्रचंड नाराजी. बुलढाण्यात मशाल पेटणार. संजय देशमुखांकडून विश्वास व्यक्त. यवतमाळमध्ये काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंचंही मतदान. राज्यात लोकसभेला महाविकास आघाडीच्या 35 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. माणिकराव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचं पत्नी अंजली आंबेडकरांसह मतदान. नागरिकांनी मतदान करण्याचं आंबेडकरांचं आवाहन. अकोल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटलांचं मतदान. गेल्या काही दिवसात विरोधातील दोन्ही उमेदवारांनी नांग्या टाकल्या होत्या. अभय पाटलांची प्रतिक्रिया. अकोल्याचे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रेंचं मतदान. मतदार नक्कीच मला निवडून देतील. अनुप धोत्रेंकडून विश्वास व्यक्त. बुलढाण्याचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधवांकडून मतदान. विकासाच्या मुद्द्यावर आमची लढाई. आमच्या समोर कोणाचंच आव्हान नाही. प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया. बुलढाण्यातील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांनी बजावला मतदानाचा हक्क. शेतकऱ्यांच्या मुलाला जनता निवडून देईल. तुपकरांचा विश्वास. बुलढाण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकरांचं औक्षण. 2 लाखांहून अधिकच्या मताधिक्यानं आमचा विजय होईल. नरेंद्र खेडेकरांकडून विश्वास व्यक्त. परभणीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधवांचं मतदान. परभणी आमचा बालेकिल्ला आणि तो अबाधित राहणार. परभणीकरांचं प्रेम माझ्या पाठीशी. संजय जाधवांकडून विश्वास व्यक्त. मित्रपक्ष आणि कार्यकर्त्यांचं मला खूप सहकार्य. माझ्या गाड्या अडवल्या मात्र मी शांत राहिलो. जनता मतदानातून निर्णय देणार. महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांची प्रतिक्रिया. परभणीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांचा विजय होईल. ज्याचा गुलाल जानकरांच्या अंगावर पडणार. परभणीचे आमदार मेघना बोर्डीकरांचं वक्तव्य. परभणीत ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटलांचं मतदान. उद्यापासून महादेव जानकर परभणीत दिसणार नाही. महाविकास आघाडीचा मोठा मताधिक्यानं विजय होईल. राहुल पाटलांकडून विश्वास व्यक्त. जालन्यात घनसावंगी मतदारसंघाचे आमदार राजेश टोपेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क. पाथरवाला गावातील मतदान केंद्रावर मतदान. परभणी लोकसभा मतदारसंघातील बोरी गंधारी येथे जरांगेंचं मतदान. जो सगळे सोयरे आरक्षणाच्या बाजूने त्याला मतदान करा. जरांगेंचं मतदारांना आवाहन.
हिंगोलीत महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांचं मतदान. जनता मोदी सरकारच्या हुकुमशाहीला कंटाळली आहे. मोदींची जादू आता चालणार नाही, आष्टीकरांची प्रतिक्रिया. वर्ध्यात देवरी येथील मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार रामदास तळस यांचं मतदान. सर्व मतदारांनी मतदान करावं, तळस यांचं आवाहन. वर्ध्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळेंनी बजावला मतदानाचा हक्क. लोकांचा आशीर्वाद माझ्यासोबत कायम, अमर काळेंची प्रतिक्रिया. येणारं सरकार अरबपतींचं असणार की नागरिकांचं, हे तुमचं मत ठरवणार. लोकशाहीच्या रक्षणासाठी मतदान करा, राहुल गांधींचं ट्विट करत नागरिकांना आवाहन. वंचितचे उमेदवार अविनाश भोसीकरांचं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. मतदान केंद्रावर पोलिंग एजंटला बसून न दिल्याचा आरोप. तक्रार करूनही कारवाई केली नसल्याचा भोसीकरांचा आरोप. सर्वांनी मतदानाची जबाबदारी पार पाडावी. मतदानाचं प्रमाण वाढल्यानं लोकशाही बळकट होईल. पंतप्रधान मोदींचं मराठी भाषेतून ट्विट करत मतदारांना आवाहन. अभिनेता शिव ठाकरेने अमरावतीत बजावला मतदानाचा हक्क. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकानं मतदान करण्याचं शिव ठाकरेचं आवाहन. आजपासून नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. महायुतीत नाशिकच्या जागेवर अद्यापही उमेदवार नाही. छगन भुजबळांचे निकटवर्तीय अंबादास खैरेंकडून नाशिक लोकसभेसाठी अर्ज खरेदी. काल झालेल्या बैठकीनंतर खैरेंचा निर्णय. अंबादास खैरे अजित पवार गटाचे पदाधिकारी. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात भाजपची आढावा बैठक. भाजप महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मांच्या अध्यक्षतेखाली बैठक. महायुतीत उत्तर मध्य मुंबईसाठी पूनम महाजन आणि उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा. ज्योती मेटे यांच्या उपस्थितीत उद्या शिवसंग्राम संघटनेची महत्त्वाची बैठक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्योती मेटेंच्या भूमिकेकडे पदाधिकाऱ्यांचं लक्ष. सांगलीतील प्रचारादरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटलांची भेट. दोन्ही उमेदवारांकडून शहरातील बापटमळा परिसरात मतदारांशी संवाद. माझी उमेदवारी कोणत्याही स्वार्थासाठी नाही. माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षासाठी मोठे योगदान. पक्ष माझ्यावर कोणतीही कारवाई करेल असं वाटत नाही, विशाल पाटलांची प्रतिक्रिया. सांगलीत भाजपचे 2 उमेदवार. राऊतांची विशाल पाटलांवर टीका. तर 4 जून नंतर समजेल कोण भाजपच्या बाजूने लढत होतं. संजय राऊतांच्या टीकेवर विशाल पाटलांचं उत्तर. सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांविरोधात गुन्हा दाखल. विनापरवाना प्रचार यात्रा काढल्यानं चंद्रहार पाटलांसह समर्थकांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल. मोहितेंची जिरवायची आहे. त्यांनी माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं. मोहितेंचा राग येत असेल तर दिसलं की कमळ बटन दाबा. आमदार शहाजी बापूंची मोहिते पाटलांवर टीका. निधी वाटपाच्या वक्तव्यावरून निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणात अजितदादांना क्लीन चिट. ईव्हीएम बाबत सामान्य विधान. निवडणूक अधिकाऱ्यांचा अहवाल. माझ्या बायकोला निवडून द्या, सगळी कामं करतो. अजित पवारांचं वक्तव्य. तर दादांच्या बोलण्याचं आश्चर्य. त्यांना बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल. अजितदादांच्या वक्तव्यावर सुळेंचा टोला. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा काँग्रेसनं गैरवापर केला. महायुतीचे उमेदवार उदयनराजेंची टीका. तर यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मोदींकडे मागणी करणार. उदयनराजेंची प्रतिक्रिया. रोहित पाटलांच्या फेसबुक पेजवरून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल. निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षातील लोकांचे खाते हॅक होत असल्याचा रोहित पाटलांचा आरोप. राणे सांगतात रत्नागिरीचा विकास मी केला, मग उदय सामंतांनी काहीच केलं नाही का? विनायक राऊतांचा राणेंना खोचक टोला. सामंत कुटुंबाकडे आम्ही आदरानं पाहतो, राऊतांचं वक्तव्य. विनायक राऊतांकडून फक्त राणे कुटुंबावर टीका. विकास कामं पाहून जनता नारायण राणेंना नक्की मतदान करेल. नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणेंची प्रतिक्रिया. पवार विरुद्ध पवार संघर्षामध्ये अजित पवार विजयी होतील. अजित पवारांची ताकद मोठी. सुनेत्रा पवार चांगल्या मतांनी निवडून येतील. सुनेत्रा पवारांच्या सभेत आठवलेंकडून विश्वास व्यक्त. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठवली. साखर कारखान्यांना फायदा होणार. 6 डिसेंबर 2023 पासून केंद्राकडून बंदी घालण्यात आली होती. आचारसंहितेच्या काळात केंद्र सरकार निर्णय घेऊ शकत नाही. केंद्र सरकारच्या इथेनॉलच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकरांचा आक्षेप. बारामतीत सर्वांचं स्वागत तुतारी वाजवणारा माणूसच करेल. बारामतीतील राज ठाकरेंच्या सभेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सलमान खान घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपींची एनआयए कडून चौकशी. आरोपी विकी गुप्ता आणि सागर पाल यांची एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून काही तास चौकशी.